अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 17 भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत. कृपया ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मयुरी आज खूप खुश होती आणि त्याने तिला लावलेल्या कुंकवामुळे अजूनच खुलून दिसत होती. तिला त्याचं बोलणं आवडलं होतं. किती गोड बोलता हो तुम्ही. काय काही म्हणालीस का? तो मुद्दाम ऐकून न ऐकल्यासारखं करत पुन्हा तिनं त्याची स्तुती करावी म्हणून म्हणत होता. मी नाही आता, जा. अगं रोज मला दुष्ट, निर्लज्ज, गप्प बसा, चावट, फाजील, वेडा असे शब्द ऐकायची सवय आहे ना. आणि आज स्तुती ऐकून कानाला जरा वेगळंच वाटलं. किती दुष्ट आहात ना तुम्ही. ती रोजच्याप्रमाणे बोलून गेली आणि तो म्हणाला, हा बघ बरं, आता कसं रोजच्यासारखं छान छान वाटलं. निर्लज्ज कुठले. अरे वा वा, आता तर आणखीनच छान वाटतंय. अहो गप्प बसा की, किती फाजीलपणा. आता तर काय स्वर्गसुखाची अनुभूती मिळाली. बापरे, काय करावं या माणसाचं. माझा पिच्छा सोडता सोडत नाही. असा कसा पिच्छा सोडू तुझा. आता तुझी गाठ या अर्जुनशी बांधलेली आहे. आता तुझी सुटका नाही. आपली गाठ 7 जन्माची आहे. 7 जन्मानंतर बघू, विचार करेन तुझा पिच्छा सोडायचा की नाही. तोपर्यंत असंच छळत राहणार. आणि त्यानं पटकन तिच्या ओठांचा किस घेतला आणि तिने लाजून तोंड ओंजळीत लपवलं. आता ते घरी आले आणि त्याला ती बाई दिसली. मयुरीला वांझोटं प्रेम असा टोमणा मारला होता ती. आणि ती त्यांच्याच गाडीकडे बघत होती. आणि मग अर्जुनरावांच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. त्यानं गाडीतून उतरून पुढे जाणाऱ्या मयुरीचा हात धरला आणि तिथेच तिला मिठी मारली आणि सरळ उचलून घरात घेऊन आला. अहो काय हे, बाहेर आहोत आपण. कोणी बघितलं तर काय म्हणतील. बघावं म्हणून तर केलं मी. म्हणजे, तिने आश्चर्याने विचारलं. अगं ती बघत होती आपल्याकडे. कोण? त्या दिवशी जिने तुला टोमणा मारला ती. मग आपलं प्रेम पाहून मळमळ जळजळ होते बिचारीला. पोटात दुखतं ना तिच्या. आता आणखीनच हे पाहून ॲसिडिटी होईल बघ तिला. मयुरी आता हसायला लागली होती. तुम्ही पण ना, कधी काय सुचेल तुम्हाला काय माहीत. आणि ती फ्रेश व्हायला गेली. तोपर्यंत त्याने शर्ट काढला होता आणि इतक्यात बेल वाजली. अर्जुनने दार उघडलं आणि समोर तीच बाई होती. त्यानं एक स्माईल केली. काय हो, काय काम आहे. अरे मयुरी आहे का, मला तिला जरा भेटायचं होतं. नाही, तुम्ही तिला नाही भेटू शकत. का रे. अहो म्हणजे आता नाही भेटू शकत असं मला म्हणायचं होतं. पण का, ती बरी आहे ना. मगाशी सुद्धा तू तिला उचलून आणलं होतं म्हणून विचारलं. ती बरी आहे ना. मग बोलाव की तिला. मला बोलायचं आहे तिच्याशी असं म्हणून ती आत यायला लागली. अर्जुनने लगेच दाराला हात आडवा लावला. नाही, नको. अर्जुन आता तिची गंमत करण्यासाठी म्हणाला, ती आता तुम्हाला नाही भेटू शकत. पण का. नाही म्हटलं ना. अरे का पण. अहो तिला लाज वाटत आहे. काय आहे ना, माझी बायको खूपच लाजाळू आहे आणि तिला अशा अवस्थेत कुणी पाहिलं तर ती मला चोरडेल. तो तिला आणखीनच जळवत होता. अशा अवस्थेत म्हणजे गुड न्यूज आहे की काय. हां, गुड न्यूज नाही. जर आम्हाला समजली ना, आम्ही सगळ्यात आधी तुम्हालाच सांगू. तुम्हाला खूपच काळजी आहे ना आमची. अर्जुन त्या बाईची फिरकी घेत म्हणाला. हो रे, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला. एखादं मूल व्हायला हवं होतं आत्तापर्यंत. म्हणून मी तिला त्या दिवशी प्रेमाने विचारलं. अर्जुन वाईट तोंड करून म्हणाला. कळलं हां तुमचं प्रेम. त्यामुळे माझी बायको मला किती शिव्या घालत होती. आणि तुमच्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रूही आले. काय, ती रडत होती असं ती म्हणाली. नाही नाही, आनंदाश्रू आले असं मला म्हणायचं होतं. झालं असेल तर जा ना आता, किती डोकं खाते असं तो मनात म्हणत होता. ती मात्र जातच नव्हती. ती आजारीही नाही, प्रेग्नेंट पण नाही, मग तू तिला का उचललं मगाशी. आणि अर्जुन चावटपणा करत म्हणाला. हट्ट करते ना ती, उचलून घ्या म्हणून. मी त्या दिवशी म्हणालो होतं ना, तसाच हट्ट केला तिनं म्हणून उचलली. आता बायकोचा हट्ट नाही पूर्ण करायचा तर मग कोणाचा, तुम्हीच सांगा. आणि तो आता मुद्दाम लाजत बोलत होता आणि तिला थोडं कसं तरीच झालं. आधीच तिला त्या दोघांचं इतकं प्रेम पाहून राग यायचा. कारण यांना यांच्या स्वभावामुळे कोणी घरात विचारत नाही, म्हणून इतरांचं प्रेम यांना बघवत नाही. काय हो वहिनी, तुमचा नवरा करतो का तुमचे असे लाड.
तिच्यावर डोळे रोखून अर्जुनने आता तिलाच प्रश्न केला आणि ती गोंधळली. छे छे, आता आम्हाला मुलं आहेत, त्यांच्या देखत असं उचलून वगैरे? नाही नाही. तिला आता लाज वाटत होती. आणि असं कुणाच्या खाजगी आयुष्याविषयी विचारणं योग्य आहे का, असं ती म्हणाली. मग तुम्ही इथं कशाला आलात? आणि तिचा चेहरा खरकन उतरला. तो हसत म्हणाला, पण आम्ही सुखी आहोत बाबा. मुलं नाहीत अजून, तोवर भरपूर रोमॅन्स करायला मिळतो, असं तो निर्लज्जपणे म्हणाला. आणि आतासुद्धा आम्ही तेच करत होतो. इतक्यात तुम्ही टपकलात काय? ती बाई आता गोरीमोरी झाली होती. हो ना, मयुरी आता तुम्हाला भेटू शकत नाही, कारण ती तुम्हाला भेटण्याच्या अवस्थेत नाही, असं तो काहीसा लाजत हसत म्हणाला. आणि ती बाई बरं मी जाते असं म्हणून पळून गेली आणि मयुरीने कपाळावर हात मारला. काय करावं यांचं, कधीही काहीही बोलतात, समोर कोण आहे याचा विचार करतच नाहीत. ती इतका वेळ त्या दोघांचं संभाषण ऐकत होती. ती बाहेर येणारच होती, पण त्या बाईचा आवाज ऐकून ती आतच थांबली, कारण तिची इच्छा नव्हती त्या बाईशी बोलायची. मग अर्जुननं दार लावलं आणि हसतच आत आला. काय हो, कोण होतं? कोणाशी बोलत होता इतकं? आता तिची ॲसिडिटी वाढवली बघ, आता उलट्याच करेल बहुतेक. आणि तो तिच्या हातावर हात टाळी देऊन खूप हसायला लागला. काय हो तुम्ही पण, काहीही काय सांगत बसला तिला. फाजीलपणा करताना तुम्ही पण असा. मग दुसऱ्याच्या आयुष्यात तरी डोकवायचं कशाला, तिला कळायला नको? असतात काही बायका अशा, ज्यांना स्वतःपेक्षा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय यात जास्त इंटरेस्ट असतो. मग अशी तुला उचलून घेतलं तर तिला बघवलं नाही, बघ घरी विचारायला आली, म्हणून तिला आणखीन जळवली. काय हो तुम्ही पण, कशाला असल्या बायकांच्या तोंडाला लागायचं? मी दुसऱ्या बायकांच्या तोंडाला कधीच लागत नाही हां, मला सवयच नाही. मी फक्त माझ्याच बायकोच्या तोंडाला लागतो आणि तिच्याच तोंडात तोंड घालतो, असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतलं. इश्य, व्हा बाजूला. किती चावड बोलणं हे. हे फक्त तुम्हालाच सुचतं हां, मला तर असं बोलायला येतच नाही. ती तिचं हसू आवरत म्हणत होती. मग चल की आत बेडरूममध्ये, तुलाही शिकवतो असं चावट बोलायला, असं म्हणून त्याने तिला पुन्हा आवेगाने जवळ घेतलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला. अहो काय आल्या आल्या चावटपणा, फ्रेश वगैरे व्हाल की नाही? आणि ती जाऊ लागली. आता त्या बाईला मी सांगितलं ना की आपण रोमॅन्स करत होतो, मग करू दे की, आज मूडच अगदी फ्रेश आहे माझा. नको ना दूर जाऊस. त्यानं पुन्हा तिचा हात पकडला आणि त्यावर किस करत करत तिच्या तोंडाजवळ जाऊन म्हणाला, आय लव्ह यू मयू. आणि ती शहारली. त्यानं तिला उचलून तशीच बेडवर बसवली. ती मागे सरकली आणि तो तिला मिठी मारणार इतक्यात त्याचा फोन वाजला. चायला या फोनच्या, नको तेव्हा वाजत असतो. जाऊ दे, नाही घेत. अहो घ्या की, कामाचा असेल तर. काम गेलं उडत, ते काय परत करता येईल. पण तू अशी तावडीत सापडली आहेस ना आता, असं म्हणून त्याने त्याचा खालचा ओठ दाताने चावत तिच्या अंगावर आला. आणि ती पण लाडात म्हणाली, इश्य, मग मी काय पळून चालली आहे का कुठं? इथेच आहे ना. मीच पळवली की तुला, तू कसली पळतेस? पळायला आणि पळवून आणायला काळजात धमक लागते, कळालं का मॅडम? हो, कळली तुमची धमक, असं म्हणून तिने तिचे हात त्याच्या गळ्याभोवती टाकले. त्याच्या डोळ्यात तिचे मादक डोळे घालून फारच मादक स्वरात म्हणाली, आपकी इसी अदा ने तो हमारा दिल जीत लिया है जनाब. जब से आपको चाहने लगे तब से हम हमारे नहीं रहे. आणि हे ऐकून तर अर्जुनचं डोकंच काम करेन असं झालं. आज तिची वेगळीच अदा त्याला दिसत होती. मयू, कसली रोमॅन्टिक आहेस ग, असं म्हणून त्याच्या भावना अनावर झाल्या. तो इतका चेकाळला होता की त्यानं तिला अक्षरशः तिच्या तोंडात ओठ घालून किस करायला सुरुवात केली. तिला आता अख्खीच्या अख्खी खाऊन टाकावी, मलाईच्या पेढ्यासारखी, असं त्याला वाटलं. टपोरा, गोडगोड, मऊ मऊ, पांढरा शुभ्र रसगुल्ला एका घासात संपवावा, असं वाटत होतं. आणि त्याने आवेगाने तिच्या खालच्या गुलाबी ओठाचा कधी चावा घेतला हे त्यालाच कळलं नाही. आणि तिचा ओठ रक्ताळला. तीही त्याच्या आवेगाने बेधुंद होऊन त्याच्यात स्वतःला सामावण्याचा प्रयत्न करत होती. डोळे बंद करून ते दोघे त्या स्वर्गीय सुखाची अनुभूती घेत होते. आणि इतक्यात पुन्हा फोन वाजला. ती त्याला हसून गालावर किस करत म्हणाली, बाकी सब ब्रेक के बाद. त्याला खूप राग आला होता. मयू, उठू नकोस हां, आलोच लगेच, असं म्हणून
ज्यानं कोणी डिस्टर्ब केलं ना त्याचं आता काही खरं नाही असं म्हणत पाय आपटत काहीशा रागाने फोन पाहिला आणि प्रीतीचा फोन होता. मगाशी पण तिचाच फोन होता आणि साहेबांचा राग एका क्षणात गायबसुद्धा झाला आणि हलकीशी स्माईल आली. लाडकी बहिणाबाई तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली. का हो, कोण आहे? स्वारींचा मूड कसा काय लगेच चेंज झाला? अगं प्रीती आहे असं म्हणून कॉल घेतला. का गं, कशी आहेस? छान चाललंय ना? अशी आईसारखी सगळी मायेने चौकशी चालली होती. अर्जुनने प्रीतीचं लग्न ठरवताना त्या मुलाला लग्नाच्या आधीच विचारलं होतं की तू तिच्यावर प्रेम करतो की नाही. कारण प्रेम असेल तर संसार सुखाचा होईल, नुसती तडजोड नको. आणि मग अर्जुन साहेबांनी त्या मुलाची पूर्ण परीक्षा घेऊनच आणि त्याच्या नजरेत तो पास झाल्यावरच प्रीतीचा हात त्याच्या हातात दिला. शेवटी अर्जुनची नजर होती ती माणसं पारखण्यात कधीच न चुकणारी. आणि प्रीती खूप सुखात होती. ए दादू, वहिनी आहे का? हो आहे की. का गं? दे ना, मला तिला काहीतरी सांगायचं आहे. हो का? तिला सांगायचं तर तिच्या फोनवर का फोन नाही केला? माझ्या फोनवरून तिला सांगायची काय गरज आहे? तो तिची चेष्टा करत म्हणाला. काय रे दादू, दे ना. मग मयुरी बोलायला लागली आणि प्रीतीने तिला चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे, त्यासाठी दोघांनी या असं सांगितलं. प्रीती प्रेग्नंट होती हे ऐकून मयुरीला खूप आनंद झाला आणि ती म्हणाली, खूप खूप अभिनंदन तुझंही आणि तुझ्या नवऱ्याचंही. अर्जुनला मात्र काहीच कळत नव्हतं की हा अभिनंदनाचा कार्यक्रम कशासाठी चाललाय. बहुतेक प्रमोशन झालं असेल तिच्या नवऱ्याचं. मग तिनं मला का नाही सांगितलं असा तो विचार करत होता. का गं, काय गुड न्यूज आहे? तिचं अभिनंदन का करत होतीस? आणि मयुरी हसतच म्हणाली, अहो प्रमोशन झाले. आणि ती पुढे काही बोलणार त्याआधीच बघ, मी बरोबर अंदाज केला होता. मला वाटलंच तिच्या नवऱ्याचं प्रमोशन झालं असेल म्हणून. माझा अंदाज चुकणार कधीच नाही. असं खुश होऊन तो स्वतःची स्तुती करत होता. आणि मयुरी हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहत म्हणाली, झालं का स्वतःचं कौतुक करून? तुमचं झालं असेल तर आता मी बोलू? हो झालं, बोल ना. अशी परमिशन काय मागतेस? मी तुझा बॉस असल्यासारखी. नेहमी दादागिरी तर करत असता माझ्यावर. ए मयू, दादागिरी नाही, नवरेगिरी म्हण. दादागिरी मी प्रीतीवर करतो. त्यानं तिचं व्याकरण दुरुस्त केलं. झालं. पुन्हा अर्जिंग कोचिंग क्लास सुरू झाला. आता तू माझी परमनंट स्टुडंट आहेस म्हटल्यावर मी तुला सगळं ज्या त्यावेळी शिकवणार ना. माझा विद्यार्थी कुठेच कमी पडता कामा नाही, अगदी बेडरूममध्ये सुद्धा नाही. इश्य, पुरे ना आता. त्याला खूप बडबडायला लागायचं. मयुरीचा एक शब्द तर त्याचे 100 शब्द. तो खूप गप्पिष्ट होता. अहो अर्जुनराव, मी बोलू का आता? ती म्हणाली. हा बोल, पण त्याआधी मी तिच्या नवऱ्याला फोन करून अभिनंदन करतो. किती मेहनती आहे ना तो. लग्नाच्या 7 महिन्याच्या आतच पठ्ठ्याचं प्रमोशन झालं. दिवसरात्र मेहनत करावी लागते तेव्हा यश मिळतं. खूप कष्टाळू मुलगा आहे बघ आणि खूप प्रामाणिक. अर्जुनला त्याचा खूप अभिमान वाटत होता. मयुरी आता खूप हसत होती. त्याला कळेच ना की ती इतकी का हसत आहे. लहानपणी डोक्यावर पडली होतीस का गं? आता मी कुठे जोक केला? काय इतकी हसत आहेस? ती त्याला थांबवत म्हणाली, अहो फक्त प्रीतीच्या नवऱ्याचं प्रमोशन नाही झालं. मग आणखी कोणाचं झालं? प्रीतीचं, तुमचं आणि माझं देखील झालं. एरवी स्वतःला इतका हुशार समजणारा अर्जुन पण आता त्याच्या लक्षातच येईना की ती नेमकं कशाबद्दल बोलत आहे. ए मयू, म्हणजे आता तुम्ही मामा होणार, मी मामी आणि प्रीती आई. काय? केवढ्या मोठ्याने ओरडला तो. बापरे, तिने तर छातीवरच हात ठेवला. मोठ्याने हसत हसत, काय सांगतेस काय मयू असं म्हणून तिला उचलून घेऊन फिरवली त्यानं. किती आनंद झाला होता त्याला. आनंदाच्या भरात तो मयुरीलाच मिठी मारत होता, किस करत होता. जणू ही गुड न्यूज तिनेच त्याला दिली आहे. ती फक्त हसत त्याच्याकडे फार फार प्रेमाने बघत होती. खरंच ही गुड न्यूज माझी असती तर. मामा होणार तर स्वारी किती आनंदात आहे आणि बाप म्हणून प्रमोशन झाल्यावर तर किती आनंद होईल याची कल्पना करूनच मयुरीच्या डोळ्यात अश्रू आले
आणि तिने अलगद तिच्याही नकळत तिच्या पोटावरून हात फिरवला.